अरे काय सोनू भाऊ काय चाललंय? अरे काय रमेश यार किती दिवसानंतर आला राम आपण चहा ए किरण तू चहा सांग रे. चहा बी नको मान थोडं महत्वाचं काम होतं म्हणून आलोय. काय काय रे बोल ना काय काम होतं. सोनू भाऊ मला 10,000ची गरज होती तेवढं पूर्ण कर ना. अरे रमेश तुझी मदत मी 100% केली असते रे. पण तुला काय सांगू मीच एवढा मोठा माल भरून ठेवलाय ना का मला त्याला पैसे द्यायला आपण पोट राहिले. अरे मीच लय अडचण मध्ये. सोनू भाऊ लय अपेक्षा नाव तर तुझ्याकडे मी. अरे रमेश खरंच पैसे असते ना मी 100% तुझी मदत केली असती. एवढ्या वेळेस कर सहकार्य जर काही जमलं तर मी करेन तुला फोन. बरं जाऊ दे. बरं ऐक ना नाही कमी कमी चहा तर पाणी तरी पिऊन दे. नको जाऊ रे, पाणी नको. हे तुम्हीच बरं ठीक आहे चालू. का हो शेठ, तुमची तर ते जीवलग मित्र आहे आणि आपली कुठे अडचण चालू आहे तेव्हा? आपल्या सगळेच 50,000 रुपये पेमेंट आले, मग तुम्ही त्यांची मदत करून नाही केली? अरे किरण मी जर रात्रीची मदत जर केली असती ना आमची मैत्री तर संपली असती. अहो शेठ, तुम्ही त्यांची आताच अडचणीत का मदत नाही केली, तशी पण तुमची मैत्री कुठल्या जातीची ना. तसं नाही रे किरण. मदत केली काय नाही केली काय हा फक्त 4 दिवसाचा राग असतो. तो 4 दिवसानंतर परत माझ्यासोबतून बोलणारच आहे. पण आज मी त्याची जर मदत जर केली असती ना तर त्याने माझे फोन उचलत सुद्धा बंद केले असते. आणि किरण तुला चांगलंच माहिती आहे, माझा मित्र सिद्धार्थ त्याला इथंच पैसे दिले होते 20,000 रुपये. अरे त्याने माझा नंबर अक्षरशः ब्लॉक करून टाकला रे. अरे त्या दिवशी मी दवाखान्यामध्ये होतो, मम्मीला घ्यायला जायचं होतं. त्याला फोन केला तर त्याने माझा फोन सुद्धा उचलला नाही. का तर मी त्याला पैसे मागल म्हणून. या पैशामुळे माझा एक मित्र वाईट झालेलाच आहे. पण माझे अजून मित्र वाईट होणे म्हणून मी पैशाची मदत केलेली. कारण मला जीवनामध्ये मित्र महत्वाचा आहे पैशाने. खरे राव शेठ, मैत्रीमध्ये पैसा किती वाईट आहे आणि मैत्री कशी टिकवायची हा तुमच्याकडून शिकलो मी.